हा एक स्पर्धेतला आणखीन एक गेम आहे. डोळ्यावर पट्टी लावून घोड्याला शेपूट काढणे. घोडा आहे की गाढव आहे? उडाला, चिमणी उडाली, पोपट उडाला, हंस उडाला. बाकीच्या बाहेर आहे सगळे. तिघच जण आता तिघांनी थांब. अनिता स्पर्धेतला आणखीन एक गेम आहे. डोळ्यावर पट्टी लावून घोड्याला शेपूट काढणे. घोडा आहे की गाढव आहे? सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. जय भीम. जय भीम. जसं आपल्या चौकीच्या ठरले चौकीमध्ये गुरुवार दिनांक 30 एप्रिलला जी आपल्या चौकीमध्ये सर्व महामानवाची संयुक्त जयंती आपण साजरी करणार आहोत. त्या संयुक्त जयंती दरम्यान आपल्या चौकीमध्ये आपण 2 दिवस पुरुष व महिला यांचे एक विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पुरुषांच्या स्पर्धा इथं आपण आयोजित केलेल्या आहेत. पुरुषांच्या स्पर्धा म्हणजे आपण जे लहानपणी खेळ खेळलो होतो कदाचित आज आपण मोबाईलच्या दुनियेमध्ये आल्यामुळे ते खेळ कुठे खेळायचे विसरून गेलो. हे खेळ आयोजन करण्याचा एक निमित्त म्हणजे एक विरंगुळा आणि आपल्या ज्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या थोड्याशा त्याला उजाळा देण्यासाठी आज आपण एक छोटासा प्रयोग करतोय. गमतीशीर प्रयोग म्हणून, जेणेकरून आपलं थोडंसं मनोरंजन व्हावं याकरिता. खेळ म्हणजे काय, फक्त तात्पुरतं आपलं मनोरंजन करण्यासाठी हा खेळ आहे. याच्यामध्ये काय अशी हारणे किंवा जिंकणे एवढी मोठी गोष्ट नाही. फक्त खेळाचा आनंद घ्या आणि आपल्या जुन्या आठवणी ताज्या करा, एवढंच आहे. तर हे खेळ खेळत असताना आपण छोटंसं एक बक्षीस ठेवलंय, ते नंतर सांगण्यात येईल. आणि खेळ म्हणजे छोटे छोटे खेळ आहेत. आता आपण इथे सगळेजण बसले आहोत. ह्याच्यातला पहिला गेम हा आहे की जो आपण लहानपणी ते जेव्हा आपल्याला समजायला लागतं त्यावेळेस आपण खेळतो. तो सगळ्यात पहिला गेम म्हणजे मी पण माझ्या आयुष्यात खेळलाय. आपण चिमणी कावळा जो खेळायचो त्यातला एक प्रकार आता पुन्हा आपल्याला तो खेळायचा. कावळा उडा आला, चिमणी उडा आली, कबूतर उडा आले, घर उडा आले, पोपट उडा आला, चिमणी उडा आली, वर उडा आले, बगर उडा आली. बाहेर बोला पहिला माणूस बाहेर आमच्या मुखात.
उडाला, चिमणी उडाली, पोपट उडाला, हंस उडाला. बाकीच्या बाहेर आहे सगळे. तिघच जण आता तिघांनी थांब. तिघ जण कोण आहेत? 1 2 3 1 2 3. चला बाजू. कागद उडाला. तिघ आउट. कागद उडतो. अब आपण आउट आहे. घर उडाला, सिंह उडाला, चिमणी उडाली, पोपट उडाला, कावळा उडाला, बगळा उडाला, घर उडालं, हत्ती उडाला, पोपट उडाला. बाहेर नाही बाहेर. धार उडाली, बगळा उडाला, चिमणी उडाली, हंस उडाला, स्पॅरो उडाली. बाहेर स्पॅरो. कावळा उडे आणि चिमणी उडी या पहिल्या गेमचे दोन्ही विनर आहेत अक्षय मोहिते आणि राहुल कदम. टाळ्या. आजच्या खेळातला दुसरा गेम आहे. आता आपण मटका फोडी खेळतो. डोळ्याला पट्टी बांधतो. आता डोळ्याला पट्टी बांधून तो आपल्याला फुगा फोडायचा एकाच चान्स मध्ये. एक मिनिट ऐका. एकदा काठी खाली आली ते एकदाच तुम्ही असं शोधत जाईल ते अलाव नाहीये. आणि कोणाचा डोका फुटला तर हे 2 पैकी बंद करा. हात लावायचा नाही लावायचा. एक मिनिट. चला नाही.
टेकवायची नाही. कारण जायचं नाही. आमचे दुसरे मुकादम कांबळे मुकादम. मी नाही. चला घरी. आता शेवटचा खेळ आहे. शेवटचा खेळ आहे गाढवाला शेपूट लावणे. हा मजनू बाई. चला खेळ काय इथे उभं राहून थोडं 2-3 पावलं पाठी उभे राहून 5 पावलं मागे यायचं आणि इथे येऊ बोर्डला टच करू शकता तुम्ही. आणि तुमच्या हातात मार्कर डोळ्याला पट्टी असेल. मार्करच्या अंदाजाने आपला अंदाज लावून बरोबर गाढवाला पाठीमागे शेपूट काढायची. जो योग्य ठिकाणी बरोबर शेपूट काढत त्याला विनर दिला जाईल. चान्स एकच असणार आहे. बोलला आता उचलून बोलतात की नाही. बस एवढंच एवढंच बस बस एवढंच. शेपूट या खेळामध्ये चाफ्या विनर आहे. चाफे पूर्ण नाव प्रशांत चाफे. गाढव घरी घेऊन जाता. चाफेला गाढव पावला. दिवसाचे कार्यक्रम संपलेले आहेत. वेळेच्या वातावरणात सगळे कार्यक्रम झालेले आहेत. उद्या भेटूया महिलांच्या कार्यक्रम. तर आज 29 तारीख आहे. आमच्या जयंतीचा दुसरा दिवस आहे आणि आता इथे थोड्याच वेळात काही स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धांमध्ये काय काय होणार आणि कशी कशी मजा होणार आहे आणि आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करतोय हे आपण इथं आता बघूयाच. महिला मंडळाच्या दिवसाच्या खेळातील पहिला खेळ हा बकेट बॉल आहे. जो या बकेटमध्ये सगळ्यात जास्ती बॉल टाकतील तो विनर ठरणार आहे. आणि या खेळाची सुरुवात आपल्या उमरखाडे चौकीच्या मॅडम मनीषा मॅडम यांच्यापासून सुरुवात होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. चला सुरुवात. टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 3 झाले.
बकेट बॉल. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बकेट बॉल टाकले ते कांता मावशीने 6. आजच्या खेळाचा आजच्या खेळातला दुसरा खेळ संगीत खुर्ची. ऑपरेटर हा असा अनिता अनिता काय झालं काय झालं काय झालं प्रॉब्लेम काय मग ए नीट गाडी लाव ना. हे आवाज तुम्ही नाचणार असाल तरच चांगली गाडी लागते. अरे वंदना तू नाही गेली रे माझे नको मला करू रे. हे बाजूला तुम्ही त्याला एकट्याला करू द्या. अनिता भाग अनिता भाग अनिता शहाणे व अलका बघ किती शहाणे आहे व. भागो एक अरे आपल्याच लोकांचा आवाज किती आहे. शहाणे हो पक्की शहाणे. वाह वाह चिटिंग नहीं करती हूँ मैं. ही शहाणे हो बाई आणि ते अलका. दीड मिनिटापर्यंत वाजव जमव जमव टाटा मला पुढे जाऊ द्या जाऊ द्या. सरळ घरी आया घरी.
पाटलांचा बैल गाडा, अगं पाटलांचा बैल गाडा. अरे चलो थोडा फटाफट डान्स करते टाटा, उद्या बीटवर भेटूया. ए पाठी मार, ये लवकर. सेमी फायनल राऊंड. दोन खास मैत्रिणी, एक आणि दुसरी खास. मैत्रिणी एकमेकाचा काटा काढतात की समोर सुद्धा काढतात, काय माहिती आता. आता माझी फायनल पर्यंत टिकली पण ना पहिल्यापासून. बापरे, रिटायरमेंट घेऊन जाते सगळं. मला पाहिजे आता. हो ना, आता असं वाटतं ना उगाच चांगलं असलं पाहिजे. असं बरं वाटलं. हा हा अप्सरा, हे मस्का लावते, हे मस्का लावते. जा घरी जाणी तोंड पुस आता. संगीत खुर्चीचा फायनल राऊंड आहे. उमर खाडी विरुद्ध दोन ताड चौकी. फायनल राऊंड, बघूया कोण मारतंय बाजी. चला. संगीत खुर्चीची विजेते अलका खाडगे. कोणता चौकी मग आधी होती, आता उमर खाडीमध्ये, पण ती आमची आहे. आजची शेवटचा राऊंड म्हणजे शेवटची स्पर्धा मटका फोडी. पहिले आमची वंदना ताई आणि जे आहे आमचा हेल्मेटवाला मटका हा फोडायचा. चला सुरुवात. मार मार, बरोबर आहे, मार. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, पुढे पुढे.
तिसऱ्या राऊंडच्या मटका मोडीचे विनर या दोघी आहेत, रंजिता मावशी, कमला. तर कशा आहात मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खाते, बी विभाग, उमरखाडी आणि दोनतार चौकी, आशासदन चौकी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त 134वी जयंती आम्ही साजरी करत आहोत. 2 दिवस तुम्ही गेम बघितले असतील आणि आज आमची बुद्धपूजा पाठ आणि बक्षीस वितरण स्पर्धा होणार आहे आणि ही सगळी आमची टीम आहे, आमचे सर्व कामगार आहे, आम्ही सर्व मेहनत घेतलेली आहे आणि हे आमचे मुकादम. एक कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी हे मुकादम, हे सर्व कामगार आमचे मित्र यांनी सगळी मेहनत घेतली. ही तुम्ही बघतात, या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, रामवीर, रामापीर यांची सर्वांची आपण या ठिकाणी जी संयुक्त जयंती साजरी करत आहोत, त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आपल्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार या ठिकाणी पूजा पाठाचा कार्यक्रम घेत आहोत. तरी आपण सर्वांनी मला शांततेचं सहकार्य करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करूया. सर्वांनी विनंती असेल की आपण हात जोडून आपल्या पायातली पातळी कुणाची असतील तर आपण 2 मिनिटं बाजूला ठेवावी आणि थोड्या चावतीमध्ये मी या ठिकाणी या पूजा पाठाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. जगाला करुणेचा, ममतेचा, समतेचा, शांतीचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, माता रामाई, माता सावित्री, माता जिजाई यांच्या क्रांतिकारी विचाराला त्रिवार अभिवादन करून त्याचप्रमाणे
या ठिकाणी रामपूर बाबा त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिस्पंदन करून आपण या ठिकाणी आलेल्या सर्व आमच्या उपस्थितांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. अंधारच होता नशिबी ज्यांच्या बाबा त्यांना तू प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता नशिबी ज्यांच्या बाबा त्यांना तू प्रकाशाचं दान दिलं. लाचारीचं जगणं सोडून स्वाभिमानाचं भान दिलं आणि जगण्यासाठी आम्हाला बुद्धाच्या धम्माचं पिंपळ पान दिलं. बुद्धाच्या धम्माचं पिंपळ पान दिलं. म्हणून आम्ही या ठिकाणी हा पंचांग प्रणव आणि त्रिसरण पंचशील या ठिकाणी ग्रहण करत आहोत. सर्वांनी माझ्या सभेत आपण या ठिकाणी मला साथ द्यायची आहे. बुद्धं नामा धम्मं नामा संघं नामा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केदार साहेबांना विनंती करतो, या ठिकाणी आपण पाचारण करीत आहोत. आपण आलेले आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख अतिथी आहेत, त्यांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एक नावानं जमाही झाली, सारी सारीच काळीज झाली. एका नावानं जमाही झाली, सारी सारीच काळीज झाली. एका नावानं जमाही झाली, सारी सारीच काळीज झाली. निळ्या आभाळाखाली बघा जिन निळी सलामी दिली. निळ्या आभाळाखाली बघा जिन निळी सलामी दिली. बळकट त्यांची दोस्ती, बळकट त्यांची दोस्ती, जन चळवळीचा लळा. साऱ्या जगात हायलय मोठा माझ्या भीमाचा गोतावळा. साऱ्या जगात हायलय मोठा माझ्या भीमाचा गोतावळा. साऱ्या जगात हायलय मोठा माझ्या भीमाचा गोतावळा. तीन तुकड्यांची उडवून पुसती, चातुर्वर्ण्याची जीवून बसती. तीन तुकड्यांची उडवून पुसती, चातुर्वर्ण्याची जीवून बसती. कधी हरला ना, कधी हरला ना, कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही, कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही. चावी ठोकून सांगू
उभेरालाही वाटा विलाज असा धनवान होणार नाही उभेरालाही वाटा विलाज असा धनवान होणार नाही चाली भोक हे सांगू जगाला पाठीशी हे उपकाराच कसं पिटणार त्या युगंधराच पाठीशी हे उपकाराच कसं पिटणार त्या युगंधराच हे रमेशाचा हे रमेशाचा हे रमेशाचा प्रभाकराचा काय गुणगान होणार नाही हे रमेशाचा प्रभाकराचा काय गुणगान होणार नाही त्याची लोक सांगू जगाला असा विद्वान होणार नाही कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही साधी लोक हे सांगू जगाला धन्यवाद सर. आपण सुंदर या ठिकाणी गावासाहेबांचं गीत सादर केलेलं आहे. अक्षय मोहिते चिमणी आणि कावळा आणि दुसरं आपल्या स्पर्धक राहुल कदम. सगळ्यात टफ स्पर्धा होती चिमणी आणि कावळा एका बोटाने असं उभं होतं त्याच्यामध्ये राहुल कदम जवळपास 2 लाखांना चेक या दोन्ही आपल्या स्टाफला देण्यात येतो. यानंतर आपली दुसरी स्पर्धा होती. आपण एक गाड्या काढलं होतं आणि त्याची शेपूट आपण लावली नव्हती आणि डोळ्याला पट्टी बांधून त्या गाडवाला शेपूट काढायची होती आणि या गाडवाच्या शेपटी ही गाडवाची परफेक्ट शेपटी कोणी काढली आहे तो आमचा मित्र प्रशांत साबळे यांना विनंती करतो की आपण आपल्या पारितोषिक स्वीकारायचं आणि यांना पारितोषिक देतील आपले नितीन कावळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आमच्या पारितोषिक वितरण होणार आहे. गाडवाला शेपूट करणे प्रशांत साबळे गाड्या जिंकल्याबद्दल प्रशांत साबळे यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तिसरी महत्वाची स्पर्धा होती डोळे बंद करून मटका फोडी. आपण जवळपास सगळे खेळ पण एकच आपल्या स्टाफने बरोबर मटका फोडला तो म्हणजे आपला प्रमोद तळेगावकर हा एकटाच स्पर्धेचा विजय झाला. आणि यांचं पारितोषिक वितरण करण्यासाठी सुभाष जाधव नागरेकर यांना विनंती करतो की आपण यांचं स्वागत करायचं यांना आपलं पारितोषिक द्यायचं. मटका फोडी प्रमोद तळेगावकर. आणि त्याच्यानंतर म्हणजे काल दुसरा गोंधळ झालाच होता तो म्हणजे महिलांच्या स्पर्धा. आणि या महिलांच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात पहिली स्पर्धा होती ती म्हणजे संगीत खुर्ची. आणि या संगीत खुर्चीला जे विजयी ठरले त्या विजयी आहेत उमरगडी चौकीचे अलका खांडगे. आणि या अलका खांडगे यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मनीषा मॅडम यांना विनंती करतो की आपण यांना पारितोषिक द्यायचं. जवळपास 20 ते 25 महिला यांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यामधून प्रथम पारितोषिक मिळाले अलका खांडगे यांना. आणि त्यानंतर दुसरी स्पर्धा होती बास्केटबॉल. म्हणजे आपण इथे बास्केट ठेवला होता आणि काही आपण चेंडू दिले होते
ते चेंडू आपल्याला बास्केटमध्ये टाकायचे होते. प्रत्येकाला 10 चेंडू दिले होते आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त चेंडू म्हणजे 6 चेंडू ज्यांनी त्या बास्केटमध्ये टाकले त्या आमच्या ताई कांता बारगी ताई यांना विनंती करतो की आपण पारितोषिक वितरण करायचं. मी मला विलास मॅडम यांना विनंती करतो की यांना पारितोषिक आपण द्यायचं. आमच्या कांताताई पारगी यांना जोरदार टाळ्या होऊन जातात. होती त्याच्यामध्ये आपण 2 पारितोषिक काढली होती. मटका फोडी म्हणजे पुरुषांसारखंच आपण मिळवलं होतं. इथे मटका ठेवला होता आणि डोळ्याला पट्टी बांधून काठीने तो मटका फोडायचा होता आणि ह्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं रंजिता साळवे यांना. त्यांच्या जोरदार टाळ्याने आपण स्वागत केलं रंजिता साळवे आणि यांचं स्वागत. कार्तिकी मॅडम यांना विनंती करतो की आपण यांना पारितोषिक द्यायचं. जोरदार टाळ्या होतात. दुसरा विषय ठरलं त्या म्हणजे कमल शिवाजी जाधव. टाळ्या होतात. 2 दिवस स्पर्धा होता आणि छानपैकी पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतोय. या उत्सवासाठी सगळ्यांनीच महत्वाची कामगिरी बजावली. मग ती आर्थिक असो किंवा मेहनतीची असो सगळ्या बाजूची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला भोजनदान. हे आजचं भोजनदान हे आमच्या दोन्ही चौकीचे जो आमच्या उमरगडी चौकीचे जो मनीषा जोडका मॅडम आणि आपले डॉक्टर चौकीचे केदारे सर यांच्या दोघांच्या मार्फत झालं. मी कमिटीच्या वतीने यांचा आभार मानतो आणि मी आपल्या अध्यक्ष निलेश तांबे यांना विनंती करतो शिवाय प्रभात तळेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. मॅडम खूप खूप आभार आणि सर आपले खूप खूप आभार. एक बॅगिंग असतं महत्वाचा त्याशिवाय कार्यक्रम होत नाही. हे आमचं बॅकबोन आहे दोघं. यांच्याशिवाय आमचा कार्यक्रम काहीच सफल होत नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. नीट 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 जेवण दाखव. काही नाही. छोले आहे, पुलाव आहे, कोथिंबीर आहे, गुलाबजामुन आहे, लोणचं. तुम्हाला काय हवं? काय काय पाहिजे ते आम्हाला सगळं झापड भात खाली. केंद्रावर प्लेटी पिटी उचलू नका कोणी. गुलाबजाम नाही 500 रुपयाची वर्गणी वापस द्या माझी. गुलाबजाम नाही दिला आणि तुला मोबाईल पण दिला खायला. तर अशा प्रकारे आमचा 3 दिवसांचा जयंती उत्सव संपलेला आहे आणि संपल्यानंतर जी मुलं आमची सगळी मेहनत करती होती आणि हा सगळा कार्यक्रम ज्यांच्यामुळे झाला ही सगळी आमची मुलं आमचा सगळा स्टाफ हे सगळं एन्जॉय करतात. 3 दिवसानंतर आपण गाणं चालू करूया. बाबा
निवडून आणतोस करून या मतदान भल्या भल्याला निवडून आणतोस करून या मतदान हिरी बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना पशु पक्षी वाढून मित्र झाला
हा धिंगाणा असाच चालू राहणार आहे. आपण भेटूया आता